नमस्कार. चला तर आज आपल्याला करायचे मस्तपैकी गावरान फिश फ्राय, गावरान हलवा. इथे मी अर्धा किलो आणलेला आहे. आता आपल्याला फिश फ्राय करायचे ते. तर फिश फ्राय करण्यासाठी मस्त साफ वगैरे करून धुवून वगैरे घेतलेला आहे. तर आता आपण एका ताटात लावून घेऊयात. आता मसाले वगैरे चोळून घ्यायचे आहेत त्याला. आणि हे डोकं वगैरे त्याचे मी करी करणार आहे. मस्तपैकी रस्सा करणार आहे. आता फिशवरती आपण मसाले टाकून घेऊया. थोडीशी मी हळद टाकलेली आहे. चवीनुसार मीठ टाकायचे आपल्याला. मिरची पावडर 2 चमचे मिरची पावडर टाकणार आहे इथे मी. थोडीशी इथे धना पावडरही टाकत आहे. खूप छान टेस्ट येते. आणि फिश करी मसाला होता तोही थोडासा टाकलेला आहे. आता आपल्याला एकत्र चोळून घ्यायचे, मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे आणि एक 10 मिनिटासाठी आपल्याला मसाले लावून ठेवायचे. ते तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. एक 10 मिनिटासाठी आपण ठेवून देऊयात आता. चला तर आता आपल्याला फिश फ्राय करण्यासाठी इथे मी थोडंसं 1 वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे. अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे. आणि थोडीशी हळद त्याच्यामध्ये टाकायची. चवीनुसार मीठ टाकायचे. मिरची पावडर टाकायची. आणि थोडासा फिश करी मसाला टाकायचा आहे. तर फिश फ्राय करण्यासाठी तोच मसाला वापरला आहे. खूप छान टेस्ट येते. आणि सर्व एकत्र मिश्रण करून घ्यायचे. सर्व एकत्र करून झाल्यावरती आपले ते 10 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला फ्राय करून घ्यायचे ते. हे पाहिजे एक पॅन तापत ठेवलंय. त्याच्यावरती आपल्याला तेल टाकून घ्यायचे. मी हा ढोश्याचा पॅन घेतलेला आहे. त्याला तेल पण कमी लागतं. तव्यावरती केलं तर तेल वगैरे खूप लागतं आणि खूप तेलकट मग फ्रिश होतात. हे मच्छीला ऑलरेडी ह्या फिशला ते खूप सारा तेलकटपणा होता. मी 5-6 पाण्याने धुवून घेतलं तरी त्याचा तेलकटपणा जात नव्हता. मी घेतानाच तिकडनं साफ वगैरे करून आणली होती. आणल्यानंतर फक्त मी धुवून वगैरे हे फ्राय डायरेक्ट करायला घेतलेले. तर रवा आणि जे तांदळाचं मिश्रण केलं आहे आपण त्याच्यात आपल्याला फिश हे करून फ्राय करून घ्यायचं आहे. छान कुरकुरीत होईपर्यंत फिश फ्राय करायचे. ते थोडंसं तेल टाकायचं वरतून. ह्या पॅनमध्ये तळलं तर जास्ती तेलही लागत नाही. आता परत थोडंसं तेल टाकूयात. आणि एक 5-10 मिनिटांनी आपण परत एक मंद आचेवरती ठेवायचे आणि अलटी-पलटी करून घ्यायचे. आणि छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. ते एक 2-3 वेळा अलटी-पलटी करायचे. ते ह्या फिशमध्ये काटे खूप कमी असतात. एकच मोठा काटा असतो. ते पुणा साईडला वगैरे जास्ती असे गावरान मच्छी खूप जास्ती भेटते मार्केटमध्ये वगैरे. आणि चवीलाही खूप टेस्टी लागते. हे कुरकुरीत खालची एक बाजू कुरकुरीत झालेली आहे. तशीच दुसरी बाजू आपल्याला छान कुरकुरीत करून घ्यायची. आणि अशाच पद्धतीने राहिलेले सर्व फिश फ्राय करून घ्यायचे. ते एक 2-3 वेळा आपल्याला अलटी-पलटी करून घ्यायचे.
हे पहा मस्तपैकी आपले फिश आता कडक आणि कुरकुरीत झालेले, तर आपण एका ताटलीमध्ये काढून घेऊयात आणि राहिलेले दुसरे फिश पण फ्राय करून घेऊयात. नंतरला आपल्याला तव्यावरती ठेवून द्यायचे, ते पण फ्राय झाल्यानंतरला कुरकुरीत आणखीन होण्यासाठी. चला आता आपल्याला करायचे फिश करी. करीसाठी आपल्याला इथे मी कच्चंच वाटण घालणार आहे. तर थोडीशी कोथिंबीर घेतली, एक 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि ओलं खोबरं तुम्ही वापरू शकता. माझ्याकडे इथे सुकंच अवेलेबल होतं म्हणून मी सुकंच खोबरं टाकत आहे. 2 मीडियम साईजचे कांदे आणि अर्धा टमॅटो. तर वाटण आता आपण वाटून घेऊयात. हे पहा आपलं वाटण वाटून तयार आहे. आता आपण फोडणी करून घेऊयात. इथे मी फोडणीसाठी थोडंसं तेल टाकत आहे. आता आपल्याला टाकायचे जिरं मोहरी. तेल छान तापल्यानंतर थोडीशी मी जिरं मोहरी टाकणार आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकली तरी चालते. इथे मी कोकम टाकत आहे, कोकम आमचूर. ह्याने फिश करी खूप छान होते, अगदी कोकणात कोळी लोक करतात तशी मस्त करी होते. 1-2 ते 3 मिनटं आपल्याला छान तेलात मसाला फ्राय करून घ्यायचे, नंतर मसाले ॲड करायचे. ते हे पहा छान तेल सुटलेले आहे. आता आपण मसाले टाकून घेऊयात. इथे मी घरचे काही मसाले आहेत ते टाकत आहे आणि थोडंसं मी फिश मसाला टाकत आहे. धना पावडर टाकली थोडीशी. आता आपल्याला टाकायचे पाणी. थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि पाणी टाकून घेऊयात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ घट्ट करायचे तसं करू शकता. मी ते मीडियममध्ये हे करत आहे. जास्ती पातळी नाही आणि जास्ती घट्टही नाही. आता छान 2 ते 5 मिनटासाठी आपल्याला मस्त उकळी काढून घ्यायची, शिजवून घ्यायचे मसाला पण, जेणेकरून आपला छान शिजला पाहिजे. आणि आपल्याला फिश लगेच टाकायचे नाही, ते नंतर टाकायचे. ते तर चवीनुसार मीठ टाकायचे. एक उकळी आल्यानंतरला आपण फिश टाकून घेणार आहोत. इथे हे फिशचं डोक्याचं भाग ठेवला होता, तो मी रश्श्यामध्ये टाकणार आहे. हे पहा मस्त छान उकळी आलेली आहे आणि छान तरी आलेली, कलरही खूप छान आलेला आहे. परत आपल्याला 1-2 ते 3 मिनटं छान उकळी करून घ्यायची, म्हणजे आपले फिश शिजले जातील. जास्ती वेळ शिजवायची नाही, नाही तर त्याच्यातच गाळ होतो आणि फिशचे काटे वगैरे रश्श्यामध्ये पडतात. तर थोडीशी वरतून कोथिंबीर टाकूयात. तर कशी वाटली माझी ही फिश फ्राय आणि फिश करीची रेसिपी? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.